तुम्ही असा कधीही पराठा खाल्ला नसेल तसा पराठा आज आपण बनवणार आहोत आणि मस्त झटपटीत होतो. झटपटीत मस्त आणि वेगळा असा होतो, काहीतरी वेगळं असं म्हणून त्याचं ते टिफिनची सिरीज असं चालू आहे असं समजा. तर आज मी बनवणार आहे मुळ्यापासून पराठा बनवणार आहे आणि मुळ्याचं पानाचा सुद्धा आपण इथे यूज करणार आहोत. पानासुद्धा आपण मुळ्याचे टाकून देणार नाहोत. पानाचा सुद्धा मग कशा पद्धतीचा यूज करायचा आणि त्याच सोबत पराठ्यासोबत त्याच मुळ्याची आणि मुळ्याच्या पानाची आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत. तुम्ही कधी ऐकलं नसेल, मुळा आपण नेहमी भाकरीसोबत खातो, जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खातो, पण आज आपण ह्याचे पराठे बनवणार. खूपच मस्त आणि टेस्टी होतात आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघा असं धुवून घेतलेलं आहे मुळा आणि मुळ्याच्यापासून पानं हे वेगळे केले आहेत आणि पानं जे आहेत ना त्याचं देठ असे काढून घ्यायचे. त्याला अजिबात फक्त आपल्याला पानाचा यूज करायचा आहे. त्याच्या अशा पद्धतीच्या सुरीच्या सहाय्याने आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. बघू शकता सगळ्या पानाच्या अशा पद्धतीचं काढायचं. 2 भागामध्ये पानं कट करायचे, एकदम बारीक बारीक असं ह्याचं कट करायचे, म्हणजेच की आपल्याला चटणीमध्ये सुद्धा हे घालायचं आहे आणि पराठ्यामध्ये सुद्धा घालायचं आहे. तर इथे जास्त आपल्याला इथे मोठं असं ठेवायचं नाही आहे. मस्त अशी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे कट करून घेतले नाही, धुवून घ्यायचेत पानं महत्त्वाचे. म्हणजे बघा कसे मस्त बारीक असे कट झालेले आहेत. तर आपण इथे मुळासुद्धा काय करायचं आहे, किसून घ्यायचं आहे आधी असं, म्हणजे वरचं त्याचे साल्ट काढून घ्यायचे जे पण काय असेल ते, आणि नंतर आपल्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे. जे मीडियम आकाराचे आपल्याकडे अद्रक किसायची जी किसणी असते ना, त्या किसणीच्या सहाय्याने आपल्याला ही मुळा किसून घ्यायचा आहे. दोन्ही मुळे घ्यायच्यात. मुळ्यामध्ये खूपच असं पाणी असतं, तर हे असंच ठेवून देऊया आणि आपण इथे आता चटणी बनवायला घेऊया. चटणी बनवायची अशा पद्धतीचं टोमॅटो घ्यायचा, त्याचे शेंडे असे बुडका काढून घ्यायचं आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला भाजायचं नाही किंवा काही करायचं नाही, फटकं असं चिरून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिरची घालायची मस्त अशी आणि वाटून घ्यायचं. ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन काही घालायचं नाही. मस्त अशी रबट चरबट प्युरी बनवून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीचे, ह्याने खूप छान टेस्ट येते आणि मुळ्याच्या चटणीला. एकदा ही चटणी तुम्ही बनवली ना तर नेहमी तुम्ही अशी चटणी बनवाल. अशी चटणी तुम्ही तोंडी लावायला सुद्धा बनवता, पराठ्याबरोबर तर खूपच छान लागते. 2 चमचे होईल इतकं तेल घ्यायचं, याच्यामध्ये जिरे घालायचे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मस्त अशा ठेचून घ्या किंवा कट करून घ्या, कशा तुम्हाला आवडतील तशा. आणि जे आपण टमॅटोचं हे बनवून घेतली होती प्युरी ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं. हे घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा आंबटपणा कमी होईल आणि छान असं आपल्याला याचा फ्लेवर मिळेल. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. सर्वात आधी लाल तिखट घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी असं हिंग पावडर, आमचूर पावडर घालायची, याच्याने चव छान येते. आणखीन तुम्हाला कोणते मसाले 1-2 मसाले ॲड करायचे असतील ना तरी हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि सतत फिरवत राहायचं आहे. बघा मस्त याचे मॉइश्चरायझर राहिलं पाहिजे. ते याच्यामध्ये आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये मुळा घालून घ्यायचा आहे. त्याचसोबत आपल्याला एक चॉपर केलेला बारीक मस्त असा कांदा घालून घ्यायचा आणि जे आपण बारीक चिरले त्याची मुळ्याची पानं घेतली होती ना ती सुद्धा ह्याच्यामध्ये अर्धी घालून घ्यायची आहेत. मुळासुद्धा अर्धा घालायचा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला पराठासुद्धा याचे बनवायचे आहेत. वरून अशी कोथिंबीर घालायची, लिंबू घालायचं, लिंबाने छान असा आंबटपणा येतो, छान चव लागते, त्याच्यामुळे मस्त घालायची. इथे बघा आपली मस्त अशी ही चटणी तयार आहे. किती अशी जरी वाटत असली ना तर ही चटणी पराठ्यासोबत खूप छान लागते आणि तुम्ही अशी सुद्धा बनवू शकता भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी. ही चटणी झटपट अशी होते. तर बघू शकता किती छान अशी चटणी इथे तयार आहे. तर आता चटणी झाली, आता आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी बघा इथे पीठ घ्यायचं आहे, कशाचाही आपल्याला वापर करायचा नाही. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये वाटी कसे तुमच्या अंदाजाने तुम्ही हे पीठ घेऊ शकता आणि जे आपण चिरून ठेवलेले पत्ते होते ना ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अर्धा घातलं होतं, अर्ध्याने कोथिंबीर घालायची वरून मस्त अशी, आणि जो आपला मुळा राहिला होता ना तो मुळा याच्यामध्ये घालून घ्यायचा. मुळ्यामध्ये खूप पाणी असतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं की सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया. लाल तिखट घालायचं, जिरा पावडर, धना पावडर घालायची, हळद घालायची कलरसाठी किंवा छान अशी आता मस्त चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं
ओवा घालायचा, ओव्याने छान असा सुगंध येतो भाजीला आणि छान चव येते. पराठ्याला खातानाही आपल्याला वेगळा असा स्वाद लागतो. त्यामुळे थोडा स्वतःचा हातावर क्रश करायचा आणि घालायचा. तेल किंवा तुपाचा इथे वापर करू शकता. मस्त असं हे मळून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला बोलले तसंच की अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण या पिठामध्ये आहे ना मुळ्यामध्ये ऑलरेडी पाण्याच असतं जास्त. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता असंच मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून यामध्ये गोळा तयार करून घ्यायचा. हे मळायला जास्त पाणी लागत नाही आहे बघा. आणि हा मळल्यानंतर अजिबात आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा नाही आहे, नाहीतर याच्यामधलं पीठ भरपूरच पातळ होऊन जाईल. पटकन असे याचे पराठे तयार करायला घ्यायचे. आता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हा पराठा तयार करू शकता. काहीतरी वेगळं असं टेस्टी येण्यासाठी आपल्याला हे करून खायचं आहे. इथे आपल्याला कुठेही काही गरज नाही. मस्त अशी याची पोळी बनवून घ्यायची. अशा पद्धतीची आपण जशी चपातीला करतो ना त्या पद्धतीची लाटायची आणि त्याची घडी घालायची, म्हणजे छान असं याला लेअरसुद्धा येतील. मस्त असं होईल. तेल लावायचं, जसं आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीचं लाटायचं. तुम्हाला ह्याचा आकार चौकोनी देऊ शकता, त्रिकोणी देऊ शकता, गोलही करू शकता. तुम्हाला जसा हवा असेल तसा हा आकार करून घ्यायचा आहे. आणि हे मुलं काही असं खात नसले ना तर तुम्ही हे मुलांना नक्की करून देऊ शकता. बघा, तुम्ही हा पराठा गोलसुद्धा करू शकता किंवा हा जसा आहे ना तसा त्रिकोणीसुद्धा लाटू शकता अशा पद्धतीचा. बघू शकता तुम्ही. आता त्रिकोणी लाटा किंवा चौकोनी लाटा किंवा गोल लाटा, कसा तुम्हाला आवडेल तसा थोडासा वेगळासुद्धा तुम्ही लाटू शकता. अशा पद्धतीचा हा पराठा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे. जास्ती त्रिकोणी पराठा लाटून घेतलेला आहे बघा. मस्त असा भाजायचा. पराठा भाजायला 1.5 ते 2 मिनटं लागतात. व्यवस्थित भाजायचं आणि मग याला तेल किंवा तुपाने लावून घ्यायचं. मस्त बाहेर दोन्ही बाजूने तूप तेल मस्त लावून घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथं. छान असा पराठा आपल्याला परतवून घ्यायचा. अशा पद्धतीचं बघा पराठा फुलतसुद्धा आहे. आपण याची घडी घातलेली होती त्यामुळे मस्त असा हा पराठा फुलतो सुद्धा. अशा पद्धतीचा हे पराठा आपला तयार आहे. यासोबत आपली चटणी आणि हा पराठा जसा दिसायला छान दिसतो ना तितकाच चवीला अप्रतिम लागतो. आणि एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.